नमस्कार मित्रांनो, एखादे नाते घट्ट तेव्हाच होते जिथे गुणांचे कौतुक होते आणि दुर्गुणांचा स्वीकार होतो. मानसशास्त्र सांगते, जेव्हा ती आनंदी असते तिला बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, पण जेव्हा ती दुःखी असते तेव्हा ती एकही शब्द बोलत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा टेक्स्ट मेसेज वाचता तेव्हा अक्षरशः त्या व्यक्तीचा आवाज तुमच्या डोळ्यात घुमत असतो. एखाद्याने सत्य सांगावे असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी खदखदून हसवायचा प्रयत्न करा. जर तुम्ही आतून आनंदी नसाल तर तुम्हाला कोणीही आनंदी करू शकत नाही. मित्रांनो, स्त्रीचे खरे सौंदर्य हे तिचे शरीर किंवा तिने परिधान केलेले कपडे नसून तिचे चरित्र, सुंदर मन आणि तडजोड वृत्ती यावर अवलंबून असते. कृतीशिवाय प्रेमाला काहीच अर्थ नाही, पुराव्याशिवाय विश्वासाला अर्थ नाही आणि बदल झाल्याशिवाय स्वारीला काहीच अर्थ नाही. आपल्याला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा आपल्याला ही जाणीव होते की ज्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे असे आपल्याला वाटले होते त्यांच्याशिवाय सुद्धा आपण आयुष्यात खूप आनंदी आहोत. मॅच्युरिटी म्हणजे मोठमोठ्या गोष्टी बोलणे नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टी बारकाईने समजून घेणे म्हणजे मॅच्युरिटी. जर तुम्ही एखाद्यावर खरोखर प्रेम करत असाल तर वेळ आणि अंतर कितीही असेल तरी ते प्रेम तुम्ही विसरू शकणार नाही. जेव्हा लोक त्यांच्या आवडत्या गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा ते खूप आकर्षक दिसतात. मित्रांनो, तुम्हाला कोणता विचार आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.